तुम्ही एकटीच मला कसं म्हणताय? ते बाच्या नावाची शेत तुझं नाव आहे ना, तेवढं माझं नाव करायचं आहे. अरे पोरा, असं कसं करू मी ते शेत तुझं नाव? जवळ मी आजिती हाय ना, तवर असं काय बी होणार नाही. मग पोरग रोज दारू पिऊन यायला लागलं. अरे पोरा, तुला इतक्या रात्रीला दारू ढोसून यायला कोणी सांगितलं बा? ह्याच्यावर आपण सकाळी बोलू. जा तू घरला जा आता. काय काय आता सांग, नाहीतर मी तुला घरात बोलून ठेवत. बुके वाचून ताने वाचून व्याकुळ झालेला माझा आवाज कोणापर्यंतच पोहोचत नव्हता. सुनेला म्हणाला, अगं पोरी पोटाला 2 घास दे की. माझी सून मला म्हणते, भाई की आत्या बाई, देते ना मी तुम्हाला भाकर, पण आधी आपलं शेत ह्यांच्या नावावर करा ना, मग देते ना मी तुम्हाला भाकर. अगं पोरी, माझ्याकडे हाय ना तर समजा घे बाई, पण मला पोटाला भाकर तरी दे ग, पोटाला भाकर तरी दे. अहो, ऐकतायस का? म्हातारी वावर नावावर करून द्यायला तयार झाले. अगो होय का? मग आईला बाहेर घे की ग, आईला बाहेर घे, आईला जेवायला दे. आणि मग दुसऱ्याच दिसला मला वावर नावावर करून द्यायला गेला. तिकडून येताना मला म्हणाला, अरे तू इथं बस, आपल्याला मामाच्या इकडं जायचं. मी आलोच बाजारातून. 1 पारा गेला, 2 पारा गेला, माझा पोरगा काय आला नाही. माझा पोरगा तेव्हा मग मला तिकडूनचा एक माणूस म्हणाला, ओ मावशी, इथं काऊन बसलाय? कुठं जायचं आहे तुम्हाला? अहो साहेब, माझा पोरगा मला न्यायला येणार आहे, मला जायचं आहे. अहो मग त्याचा काय नंबर बिंबर आहे की नाही? होय ना, हाय ना, हाय हाय हाय. यो घ्या नंबर. कोणचा नंबर हा बघू बरं. हा वय, हा ना. अहो मावशी, हा नंबर तर काही लागना झालाय. दुसरा नंबर आहे का? नाही र, नाही, दुसरा नंबर नाही. आणि मग तुम्ही आता इतक्या रात्रीला कुठं जाणार होय? हा, कुठं राहणार? बाया, मी इतक्या रात्रीला कुठं जाणार? कुठं राहणार? काय खाणार? अहो, रडू नका. तुम्हाला इथं जवळच एक वृद्धाश्रम आहे. तुम्ही तिथं जाता का? वय वय, जाते ना. आणि मन तवा पाहून मी या वृद्धाश्रमात राहते. माझं दुःख मी जवळून अनुभवलं. माझ्या आयुष्यातलं वृद्धाश्रम पाहिलं. माझं दुःख मी जवळून अनुभवलं. अहो, दाराकडे नजर राखून पाहत होते. दाराकडे नजर राखून पाहत होते, कोणी येईल का मला न्यायला? कोणी येईल का? येईल का कोणी मला न्यायला? अहो, डोळ्यातलं पाणी ना थोड्या वेळाने थांबून गेलं माझ्या. डोळ्यातलं पाणी थोड्या वेळाने थांबून गेलं माझं. पुण्य केलं की पाप केलं काहीच कळलं नाही बघा. पुण्य केलं की पाप केलं काहीच कळलं नाही. आणि म्हणूनच म्हणते या, असा आहे माझ्या जीवनाचा प्रवास. बरं का मित्रांनो, येते मी. राम राम. वाह.